महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारत माते की जय। तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात। भवामि न चिरात् पार्थ मय्या वेशित चेतसा। तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात। भवामि न चिरात् पार्थ मय्या वेशित चेतसा। म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा। करोनी त्यांची या गावा धावतू आलो। नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी। सजून या संसारी तारू जाहलो। व्योम तत्प्रविशम मम वाचमिमां प्रसुप्तां। संजीवयत्किल शक्ति धरस्वधाम्ना। अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदोनी श्रीचरण सद्गुरूचे ते नमस्कारोनी आता। म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा। करोनी त्यांची या गावा धावतू आलो। श्री विठ्ठल परिवार मावळच्या वतीनं गेली 4 वर्षापासून सुरू असणारा हा कीर्तन महोत्सव आजच्या या 4थ्या वर्षातील ही दुसऱ्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा विठ्ठल परिवाराच्या सर्व असणाऱ्या सदस्यांच्या वतीनं माझ्याकडे आले म्हणून सेवेकरता जी ओवी मी आपल्या समोर गायली ती ओवी माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील अध्याय क्रमांक 12वा आणि या 12व्या क्रमांकातील अध्यायातील ही 89 नंबरची ओवी त्या ठिकाणी सेवेकरता घेतलेली आहे। ही ओवी ज्या श्लोकासाठी माऊली ज्ञानोबारायांनी खर्च केली तो म्हणजे या 12व्या अध्यायातील 7वा श्लोक आहे। तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात। भवामि न चिरात् पार्थ मय्या वेशित चेतसा। भगवान परमात्म्याने अर्जुनाला गीतेचं ज्ञान सांगत असताना आपल्या कर्मापासून दूर गेलेला अर्जुन त्या अर्जुनाला पुन्हा
स्वकर्मावर आणण्याकरता भगवान परमात्म्याला गीता सांगावी लागली. गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनाला ज्ञान सांगितले की जे ज्ञान त्याला त्याच्या स्वकर्मापर्यंत आणून त्या ठिकाणी ठेवणार आहे. वास्तविक एकट्या अर्जुनाकरता सांगितलेली गीता आणि ती गीता आज आपल्या सर्वांच्या उद्धाराला एक उद्धाराचं साधन म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण विश्वामध्ये एक प्रसिद्ध आहे. म्हणून जरी एकट्या अर्जुनाला सांगितली तरी जसं माऊली ज्ञानोबा वर्णन करतात, परी वत्साचेनी ओरसे दुभते होय घरोद्देशी. वासरासाठी गाय दूध देते, पण ते असणारं पवित्र गायीचं दूध ती तिच्या वासरासाठी देत असते. पण वासराच्या निमित्ताने त्या दुधाची चव, त्या दुधाचा असणारा पवित्रपणा हा तुम्हा आम्हाला अनुभवता येतो. निमित्त वासरू आहे. तसं इथं निमित्त अर्जुन आहे आणि ते ज्ञान मात्र सकळ विश्वाला, सकळ विश्वाच्या उद्धाराला त्या ठिकाणी एक कारण ठरत आहे. म्हणून असणारा हा 12वा अध्याय हा भक्ती प्रधान आहे. देव आणि भक्ताचं नातं संबंध सांगणारा आहे. या श्लोकामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतोय की अर्जुना, तू या मनुष्य देहाला जन्माला आलाय आणि हा मनुष्य जन्म, हा मनुष्य देह मिळण्यासाठी त्या ठिकाणी फार परिश्रम करावे लागतात. जरी वाटलं हा सहज मिळाला तरी तो पुन्हा मिळत नाही. म्हणून आपले संत मायबाप दृष्टांत सांगतात की आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तसा नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला. एका राजानं दौंडी पिटवली. म्हटले जो कोणी जिवंत कावळा पकडून आणेल त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस मिळेल. मग अनेकांनी प्रयत्न केला कावळा पकडण्याचा जिवंत, पण त्या ठिकाणी कोणालाही यश मिळालं नाही, कारण जिवंत कावळा पकडणं तेवढं सोपं नाही. गावातील आंधळा सहज नदीवरती गेला. नदीवरती स्नान करत असताना भगवान परमात्म्याचं भजन चालू आहे. डुबकी मारली पाण्यामध्ये, वरती आला आणि देवाचं भजन नामस्मरण करण्यासाठी त्याने टाळी वाजवली. नारायण नारायण विठ्ठल विठ्ठल काहीतरी म्हणत असेल आणि भजनासाठी टाळी वाजवली. तसं हातामध्ये काहीतरी सापडलं, काहीतरी लागलं म्हणून तसं दाबून धरलं. शेजारचा तो डोळस होता. म्हटलं अरे तू भाग्यवान आहेस, तुला 1 लाख रुपये मिळतील आज. आंधळा म्हणला कसं काय? म्हणा तुझ्या हातामध्ये जिवंत कावळा सापडलाय आणि त्याची किंमत, त्याचं बक्षीस राजा 1 लाख रुपये देणार आहे. असं आंधळा विचार करू लागला. काय केलं म्हटलं मी कावळा पकडण्यासाठी? पाण्यामध्ये डुबकी मारली, वरती आल्यानंतर हाताने टाळी वाजवली, देवाचं नामस्मरण केलं, टाळी वाजवली, हातामध्ये त्या टाळीमध्ये कावळा सापडला. किती म्हटलं सोपं आहे. बरं, एका कावळ्याची किंमत 1 लाख रुपये आणि किती सहज आहे म्हटलं. काहीच नाही, टाळी वाजवलं की हातामध्ये कावळा सापडला. मग त्याने त्याचं असणारं गणित कॅल्क्युलेशन सुरू केलं. एका कावळ्याची किंमत 1 लाख आहे आणि 1 लाख रुपये जर मला मिळाले तर 1 लाख रुपये पुरेसे नाहीत, अजून बरंच काही काम करायचे. घराचं अर्धवट काम पूर्ण करायचे, मुलाचं शिक्षण करायचे, मुलीचं लग्न करायचे, नवीन गाडी घ्यायची. 1 लाख रुपयात भागत नाही.
म्हटलं आपल्याला जास्त पैसे लागतील, मग काय करायला लागेल? म्हटलं अजून आपण 7-8 कावळे पकडू, 7-8 लाख रुपये भेटलं तर बरं होईल. या विचारानं त्याने तो हातात पकडलेला तो कावळा, शेजाऱ्यावरती विश्वास नाही, जर म्हणजे याच्याकडे दिला, हा जर पळून गेला तर मग हेही जायचं आणि काहीच मिळायचं नाही. म्हणून तो कावळा त्याने पकडलेला हातात घेतला आणि इथं बगलेमध्ये ठेवला आणि म्हणला आता देवाचं भजन करायचं. टाळी वाजवलं की कावळा पकडायचा. इथं कावळा बगलेमध्ये धरला आणि देवाचं स्मरण केलं की देवा एक सापडलाय, अजून 7-8 किंवा जेवढे जास्त सापडतील तेवढे माझ्या हाताला लागू दे, असं म्हणून टाळी वाजवण्यासाठी हात वरती केला. जशी टाळी वाजली इथं हातात तर काय झालं नाही, पण जो पकडला होता ना तो सुद्धा निघून गेला. याच प्रकाराने, याच न्यायानं तुम्हा आम्हाला हा नरदेह मिळाला. आपलं वाटत असेल काय त्यामध्ये, काय विशेष आहे त्यामध्ये, तर पुन्हा हा नरदेह मिळत नाही हे या नरदेहाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. एकदाच मिळणार, पुन्हा मिळत नाही. आणि देव इथं अर्जुना सांगतोय, अर्जुना हा नरदेह एकदा मिळतोय, तो परम पवित्र आहे, पण त्यामध्ये काही कमतरता आहे. काय कमतरता आहे? तर या नरदेहामध्ये हे शरीर जे आहे ते शरीर क्षणभंगूर आहे, क्षणभंगूर नाही भरवसा. दुसरं, या शरीराला मिळालेलं आयुष्य जे आहे ते आयुष्य सुद्धा अल्प आहे. किती आहे? 100 वर्षाचं आयुष्य आहे. आपण गणित केलं त्यातलं निम्म आयुष्य आपलं झोपेमध्ये गेलं. शतक गणिले ते अर्ध रात्र खाय, अर्ध रात्र आपलं झोपेमध्ये गेलं. आणि इथपर्यंत आपण त्या ठिकाणी बालपण भोगले, काय मोज मजा केली, तरुण्यपणामध्ये त्या ठिकाणी आपण मोज मजा केली. त्यामध्ये आता वृद्धपणाकडे जात असताना काही रोग पीडा आपल्या मागं आहे. मग इथं महाराजांना तुम्हाला आम्हाला विचारावं लागलं, या सगळ्यातून काय भजनासी उरले ते पाहेगा. संत मायबाप आम्हाला कायम जाग करतात. आपण काकडा करतो, आज काल एक काकडा झाला सकाळी. संत मायबाप आपल्याला जाग करतात आणि आपल्याला काकडा करावा लागतो, आपला काकडा करावा लागतो. याचा अर्थ असा आहे की त्यांनी जे मांडलेलं चिंतन आहे किंवा संत मायबापांना तुमच्या आमच्याकडून ज्या कर्माची अपेक्षा आहे, ज्या साधनाची अपेक्षा आहे, ते कर्म, ती साधना आपल्याकडून कदाचित घडत नसावी. तर तेवढं सोपं पण नाही महाराज. काकडा हा जीवनाचं सार सांगणारा संतांनी निर्माण केलेला फार मोठा एक उपक्रम आहे. पण आपण त्याचा शब्दशः त्या ठिकाणी जर आपण आचरण करायला गेलो तर ते कोणालाही शक्य नाही. इथं सांगतात, धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी धनदारा पुत्र जन. सुंदर चाल लावून महाराजांनी म्हटले, सगळी लोक डोलली हो, पण अर्थ बघितला का? अर्थ जर आपण शोधायला गेलो तर महाराज सांगतात, बाबांनो, धन मिथ्या आहे. दारा म्हणजे बायको आणि संबंधित काही गोष्टी, त्याही मिथ्या आहे. पुत्र मिथ्या आहे, भाऊ मिथ्या आहे, आणि इतर सर्व गोष्टी देव सोडला तर सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत, हे तिथं सांगितलं जातं. काकडा झाला की आपण परत त्याच मिथ्या असणाऱ्या संसाराकडे आपण सगळे धावत सुटतो आणि पुन्हा सकाळी उठून पुन्हा काकड्याला येतो आणि पुन्हा तोच अभंग म्हणतो आणि पुन्हा झालं की पुन्हा तिकडच पळतो. म्हणून संसारामध्ये धनाला मिथ्या मानून, बायको संबंधित असणाऱ्या नात्यागोत्यांना मिथ्या मानून जीवन जगणं
व्यावहारिक दृष्टीनं आपल्याला शक्य नाही. हे संतांना माहीत नव्हतं का? माहीत आहे ना. पण त्याचा नेमका अर्थ काय असावा? तर मला असं वैयक्तिक वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जी मोह, माया, ममता, आसक्ती गुंतवली, आशा गुंतवली, ती त्या ठिकाणी आपल्या दुःखाला कारण ठरते. म्हणून धनाविषयी आसक्ती, संसाराविषयी आसक्ती, आशा ही दुःखाला कारण असते. एखादी गोष्ट आपण आशेने करतो आणि मग त्याचं फळ नाही मिळालं की मग दुःख होतं. का? कारण आपण काहीतरी निमित्ताने, काहीतरी कारणाने ती गोष्ट करत असतो आणि मग तसं झालं नाही की मग आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी दुःख, चिडचिड, अशांती, चिंता निर्माण होते. म्हणून काय कारण असेल दुःखाचं तर ते आहे आशा. म्हणून संसार करत असताना, प्रपंच करत असताना, किंबहुना परमार्थ करत असताना कुठल्याही आशेशिवाय आपली भक्ती असावी असं भगवान परमात्म्याला वाटतं. पहिलाच श्लोक सांगितला, अनपेक्ष सुचिर्दक्ष. कुठल्याही अपेक्षेशिवाय जो भक्ती करतो तो देवाला आवडतो. इथं अर्जुनाला भगवान परमात्मा सांगतोय की हा नरदेह, हे मानवी शरीर पुन्हा मिळणार नाही. आता ही शेवटची वेळ आहे. आता आपल्याला साधायचंय. काय साधायचंय? तर उद्धार करून घ्यायचा आहे. उद्धार करायचा म्हणजे काय करायचं? तर जन्म आणि मृत्यूच्या असणाऱ्या या दुःखातून या जीवाची सुटका करून घ्यायची. हा जीव जो देवाचा अंश आहे, देवाचा अंश आहे तो जीव, अनेक देह, अनेक शरीर भोगून अनेक वेळा जन्माला आला, वेगळ्या शरीरामध्ये असणारं आयुष्य भोगलं, मृत पावला आणि पुन्हा त्याने नवीन शरीर धारण केलं. असं करत जन्म मृत्यूचा फेरा करत करत आता या नरदेहाला, तो जीव नरदेहाच्या संगतीने इथं मृत्यूलोकामध्ये आलेला आहे. पण आता तो जीव घाबरतोय. का? कारण त्याला जन्माचा अनुभव आहे आणि त्याला मृत्यूचाही अनुभव आहे. कोण घाबरतं? हात घाबरत नाही, डोळे घाबरत नाही, पाय घाबरत नाही. घाबरतो कोण? तर जीव घाबरतो. म्हणून जीव भ्याला. का? तर त्या जीवाला जन्माचंही ज्ञान आहे आणि मृत्यूचंही ज्ञान आहे. आपल्याला जन्माचं ज्ञान नाही आहे का? ज्या मातेच्या उदरामध्ये आमची निर्मिती झाली, आमचा जन्म झाला, त्या मातेच्या उदरामध्ये काय दुःख आहे, काय यातना आहेत, आमच्या संतांनी आम्हाला सांगितलं. सकाळी बाबांनी पण त्यांच्या कीर्तनात मांडलं ते. मातेच्या उदर कुहरी, पचोनी विष्टेची दात्री वगैरे वगैरे. हे सर्व आम्हाला माहीत आहे. पण या विश्वामध्ये असा एकही माणूस नाही की जो सांगू शकतो की हा मला सगळं आठवते. आहे का कोणी? प्रत्येकाने आईच्या उदरामध्ये निर्मिती झाली प्रत्येकाची, तिथून जन्म झाला. पण त्या जन्माच्या यातना, त्या गर्भवासाचं दुःख तुम्हा आम्हाला कोणालाही आठवत नाही, किंवा तो भगवान परमात्माच आठवून देत नाही. तो कृपाळू आहे. ते जन्माचं दुःख त्याने संपवलंय. त्याने ते दुःखाची असणारी आपली स्मृती सर्व काही भगवान परमात्म्याने काढून टाकले. आता दुसरं दुःख आहे, त्या दुःखाला आपला सामोर जायचंय. त्याचं नाव आहे मृत्यू. जन्माचं दुःख भोगलं पण आम्हाला विसर पडला, आमच्या लक्षात ते नाही. आणि मृत्यूचं दुःख सुद्धा, काय मृत्यू असतो, मृत्यू समयी काय होतं, हे सांगायला आपण नंतर शिल्लक राहत नाही. पण त्या जीवाला अनुभव आहे, कारण जीवानं अनेक वेळा जन्म भोगला आहे आणि जीवानं अनेक वेळा त्या ठिकाणी मृत्यू, तो जीव पावलेला आहे. शरीर संपलेलं आहे आणि तो जीव त्या ठिकाणी दुसऱ्या शरीरामध्ये त्या ठिकाणी तो गेलेला आहे. म्हणून जीव घाबरतो. आता जीवाला, या जीवाची सुटका, या जीवाची सोडवणूक करायची आणि त्यासाठी नरदेह मिळाला. मग ते कशाने त्याची सोडवणूक होईल? तर ते ज्ञान गीतेमध्ये सांगितलं. मग ज्ञानयोग असेल, कर्मयोग असेल, सांख्ययोग असेल, अनेक प्रकाराने भगवान परमात्म्याने पटवून अर्जुनाला दिलं. आणि शेवटी सगळ्यात सोपं, सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात प्रभावी साधन सांगितलं, ती म्हणजे भक्ती. ज्ञान सांगितलं, ज्ञान मार्ग सांगितला, कर्म मार्ग सांगितला,
पण ज्ञान मार्ग कर्म मार्ग करायला अवघड आहे. मग सोपं काय आहे या कलियुगामध्ये? तर भक्ती पंथ बहु सोपा, अतिशय सोपा असणारा भक्ती पंथ आहे. म्हणून हा भक्ती मार्ग भक्ती पंथ तुमच्या आमच्या समोर आमच्या संतांनी ठेवला, वारकरी संप्रदायाने ठेवला. इथं भगवान परमात्मा अर्जुना सांगतोय की अर्जुना उद्धार करायचा आहे, उद्धार व्हावा, याच जन्मी तो व्हायला पाहिजे. आणि जर कदाचित एखाद्या महात्म्याने उद्धाराची चिंता न करता, एखादा महात्मा उद्धाराची चिंता न करता मला शरण आला, माझी भक्ती केली, तर त्याच्या उद्धाराची चिंता मी स्वतः करतो. ते सांगतात तेषामहम समुद्धारता. अरे त्याला या असणाऱ्या जन्म मृत्यूच्या संसारातून मी, देव म्हणतोय, मी तारून नेतो, त्याचा उद्धार करतो. कोणाचा उद्धार करतो? जो मला मैया वेशित चेतसाम, ज्यानं त्याचं चित्त माझ्या ठिकाणी स्थिर केलं, एकाग्र केलं. म्हणून देव आणि संसार हे दोन पर्याय आपल्या समोर आहे. मग आम्ही आमचं चित्त, आमचं शरीर, आमचं मन संसार संगतीमध्ये घालवायचं का परमार्थ संगतीमध्ये घालवायचं, यासाठी हे चिंतन आहे. इथं भगवान परमात्मा सांगतोय की जो माझा भक्त असतो ना, त्या भक्तावरती माझा खूप जीव आहे. किती जीव आहे सांगितलं या श्लोकाची पहिली ओवी आहे. किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आहे उदरा. अरे आईच्या उदरातून ज्यांनी जन्म घेतला त्या आईचं त्याच्यावरती किती प्रेम असतं, तेवढं प्रेम माझ्या भक्तावरती माझं आहे. माझ्या भक्तासाठी मी काय करतो? माझ्या भक्तासाठी, त्या भक्ताचा उद्धार व्हावा म्हणून तर इथं मी जन्म घेतला. का देवाला? काकडा म्हणला काका सकाळी आम्ही, तुम्ही झोपले वाटतं. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, भक्ता कारणे. देव घेतो का अवतार? अनंत अवतार घेतले. कशासाठी घेतले? ते देवासाठी घेतलं नाही. भगवान परमात्म्याने जेवढे काही अवतार घेतले, हे सगळे अवतार फक्त आणि फक्त भक्तासाठी घेतले. देव सोपा नाहीये. देव त्या ठिकाणी वेदांनाही कळला अंतपार ज्याचा, किंवा योगियांच्या ध्यानी ध्याता ना तुळसी. वेदांना कळला नाही, योगी जपी तपी ऋषीमुनी यांना कळला नाही, यांच्याकडे देव ढुकुरे बघत नाही. पण तोच देव भक्ताच्या घरी त्या ठिकाणी धावत येतो. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. भगवान परमात्मा वैकुंठ सोडून संतांच्या असणाऱ्या भक्ताच्या घरी येत असतो. म्हणून सांगतात ना, म्हणून गा पांडवा मुक्तीचा मेळावा करोनी त्यांची या गावा धावत आलो. भक्ताला अडचण आली, भक्तावरती संकट आलं की त्या संकटाचं निवारण करण्यासाठी मी स्वतः येत असतो. देव आला ना, प्रत्येक भक्ताचं चरित्र पहा. देव प्रल्हादासाठी त्या ठिकाणी भगवान परमात्मा आला. कसा आला? प्रल्हादाचा बाप आहे हिरण्यकश्यपू. त्या हिरण्यकश्यपूने वर मागून घेतला देवाकडून, मरण नको, अमर व्हावं म्हणून वर मागून घेतला की देवा मला दिवसा मरण नको, रात्री मरण नको, घरात मरण नको, बाहेर मरण नको, शस्त्रण नको, आश्रय नको, माणसाकडून नको, पशुकडून नको. म्हणजे अनेक अटी टाकल्या आणि या अटीतून तो स्वतःला अमर होईल अशा प्रकारचे त्यांनी सगळ्या अटी निर्माण केल्या. पण भगवान परमात्मा त्या असणाऱ्या भक्त प्रल्हादासाठी त्याने जेवढ्या अटी टाकल्या तेवढ्या सगळ्या अटींना मात देऊन भगवान परमात्मा
नरसिंह रूपामध्ये प्रकट झाले. हाके सरसी उडी घालून या स्तंभ स्तंभ पुढे कोणासाठी केलं तर त्याचं ब्रीद देवाचं. भक्ता राखी पायापासी दुर्जनासी संवारी. म्हणून भगवान परमात्मा हा त्याच्या भक्तासाठी धावून येत असतो. का? कारण भगवान परमात्म्याला आवडणारी गोष्ट तो भक्त करत असतो. काय करतो भक्त तर त्याला काय आवडतं पहिला ऐका. आवडे देवासी तो ऐका प्रकारात. त्या देवाला काय आवडतं तर त्या देवाला भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाचा केलेला जय जयकार हा त्याला आवडतो. आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस त्याच्या नामाचा केलेला उच्चार हा भगवान परमात्म्याला आवडतो. आणि भक्त काय करतो. भक्त आणि पुजारी यात फरक आहे. भक्त आणि पुजारी यामध्ये फरक आहे. आपण एकतर आपण जास्तीत जास्त आपण पुजारी होऊ शकतो. आपण देवाची पूजा करतो. पण भक्त होण्यासाठी भक्ती करण्यासाठी काय लागतं भगवान परमात्म्याला तो भाग वेगळा आहे. आपण पूजेला लागणारी साधनं विकत घेऊ शकतो. आपण निर्माण करू शकतो. पण भक्ती करण्यासाठी लागणारं साधन मात्र कुठेही बाजारात मिळत नाही. भक्तीचं साधन वेगळं आहे आणि पूजेचं साधन वेगळं आहे. पूजा करायला काय लागतं. पूजा करायला पाणी लागतं, पंचामृत लागते, सुगंधी असणारी अगरबत्ती लागते, धूपदीप लागते, पूजा करायला वस्त्र लागते, पूजा करायला दक्षिणा लागते, फळ फूल ही सगळी साधनं पूजा करण्यासाठी लागतात. आणि त्यातूनही भगवान परमात्मा त्या पूजेने संतुष्ट होईल याची शाश्वती नाही. पण भक्ती मात्र भक्ती करत असताना यातल्या एकही साधनाची आवश्यकता नाही. तर भक्तीमध्ये भगवान परमात्म्याला फक्त काय लागतं तर तुमच्या अंतकरणातला भाव लागतो. जो कुठल्याही बाजारात दुकानात मॉलमध्ये विकत मिळत नाही. तो तुमच्या अंतकरणामध्ये तुम्हाला स्वतःलाच त्या ठिकाणी निर्माण करावा लागतो की माझं या जगामध्ये कोणीच नाही. ज्यावेळेस ही प्रचिती हा भाव निर्माण होतो त्याच वेळेस आम्हाला भगवान परमात्मा दिसतो आणि त्याच वेळेस भगवान परमात्मा येतो. ज्या वेळेस द्रौपदीवरती प्रसंग आला. द्रौपदी भगवान परमात्म्याची भक्त आहे, सतत नामस्मरण करणारी आहे. पण प्रसंग आला, संकट आलं, त्यावेळी दुःशासन तिचं वस्त्र फेडत असताना द्रौपदीने ती साडीचा पदर घट्ट धरून ठेवला. इतका घट्ट धरून ठेवलाय की मी स्वतःच आता माझं रक्षण करणार या भूमिकेतून. पण शेवटी दुःशासनाचं बळ ताकद जास्त आहे हे ज्यावेळेस तिला कळालं समजलं त्यावेळेस मात्र तिने हात वरती केले, तो पदर सोडून दिला आणि भगवान परमात्म्याला आवाज दिला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. देवाला आवाज दिला आणि देव त्या ठिकाणी हजर झाला. सांगू का देव हजर झाला नाही. देव सगळीकडे आहे. इथं सुद्धा देव आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला हे काय फक्त म्हणण्यासाठी आहे का. त्याचा अनुभव घेण्याची किंवा त्याची प्रचिती किंवा असणाऱ्या प्रत्येक जनीवनी अवघा देव या ठिकाणी ही भावना तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये प्रगट व्हावी, तयार व्हावी. म्हणून तर ते अभंग आहेत. अभंग झाला का पाठ तुमचा. त्यांचं पाठांतर नाही, त्यांचं हे नाही. अरे अभंग पाठ झाला. जनीवनी अवघा देव. ज्यावेळेस हा अभंग आपल्या अंतकरणामध्ये उतरला त्यावेळेस हे प्रश्न तुम्हाला पडणारच नाही. सगळं तुम्ही विसरून जाल. का कारण सगळं देव स्वरूप आहे. तुम्ही पण देव स्वरूप, ते सुद्धा देव स्वरूप, सगळे देव आहेत. ज्यावेळेस जनीवनी अवघा देव हा ज्यावेळेस ही भूमिका ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी सहज आणि सोपा होणार आहे. आपल्याला नेमक्या आपल्या असणाऱ्या दृष्टीमध्ये हीच भावना नाही. ही भावना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देव आपल्या जवळ येणार नाही. इथं कोणीच नाही, इथं फक्त देव आहे. देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. भगवान परमात्माच या सृष्टीमध्ये तो त्या ठिकाणी व्याप्त आहे, तो उरलेला आहे, तो भरलेला आहे. ही दृष्टी आपल्याला यावी. इथं देव सांगतोय अर्जुनाला, अर्जुना माझा भक्त काही करत नाही. माझा भक्त त्या ठिकाणी फक्त माझं भजन करतो. आणि जो फक्त माझं भजन करतो माझ्यावरती त्या ठिकाणी सर्व भार टाकतो मग त्याचा भार मी स्वतः त्या ठिकाणी वाहतो. जो माझं होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. मी त्याचं जन्म मरण निवारतो, त्याचा उद्धार करतो. म्हणून अर्जुना ऐक, त्या भक्तासाठी मी काय करतो. म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करून त्यांची या गावात मी त्या भक्तासाठी धावत येतो. भगवान परमात्मा इतका लगबगीने येतो की गजेंद्र हत्तीनं आवाज दिला. लक्ष्मी माते जवळ त्या ठिकाणी बसलेत.
कुठले निघाले लक्ष्मी मातेने विचारलं पुढं चालले तर हा कहे लक्ष्मी फक्त हा ज्यावेळेस म्हटले त्यावेळेस लक्ष्मी जवळ होते आणि ती म्हटले त्यावेळेस त्या असणाऱ्या गजेंद्रा शेजारी होते. भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या आर्त हाकेला त्या ठिकाणी येत असतो. फक्त ती आर्त हाक असणाऱ्या त्या भक्ताला त्याच्या अंतकरणापासून ती मारलेली असावी, स्वतःच्या उद्धारासाठी असावी, जगाच्या कल्याणासाठी असावी अशी हाक भगवान परमात्मा त्या ठिकाणी निश्चित ऐकत असतो. म्हणून देवाला सुद्धा अपेक्षा आहे तुमच्याकडून. देवाला अपेक्षा नाही तुमच्या त्या फळाची फुलाची बाकीच्या गोष्टीची. म्हणून तुकोबारायांना संदेह पडला ना, आपण काकडा म्हणतो का ना सगळी माणसं रोज उठून कासयाने पूजा करू केशी राजा. सगळा संदेह महाराजांना पडला की आता फूल फळ दक्षिणा अमुक तमुक हे सगळं देवा ही सगळी तुझीच रूप आहेत. मग मी तुझंच तुला वाहतो, यात माझं मोठे पण काय, मग त्यापेक्षा माझं काय आहे तर मी तुला माझ्याकडं असणारी जे काही हे जे शरीर आहे या शरीरातून तुझी जी काही सेवा होईल भक्ती होईल त्याचा प्रयत्न मी करणार. सगळ्यात मोठी सेवा काय असेल, सगळ्यात मोठी भक्तीचं माध्यम काय असेल तर ते आहे देवाचं नामस्मरण. आपल्या विठ्ठल परिवारातील नामस्मरण हा आपला मुख्य गाभा आहे. वारकरी संप्रदायाचाच मुख्य गाभा नामस्मरण आहे. कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, काकडा सगळं बघा, या प्रत्येकामध्ये तुम्हाला भगवान परमात्म्याचं स्मरण त्याचं नाव घ्यायला सांगितलं आहे. वेद अनंत बोलिला, वेदाने पण ते सांगितलं, शास्त्राने तेच सांगितलं, अनेक ग्रंथांनी ते सांगितलं. शेवटी वारकरी संप्रदाय पण तेच सांगतोय की नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, किंवा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सर्व आम्हाला तेच सांगतोय. फक्त ते नामस्मरण घेण्याचं व्यासपीठ ते विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाले. आपण तो विठ्ठल जप करतो ना, हा जप संतांना अपेक्षित आहे. कदाचित एखाद्या वेळेस कीर्तन प्रवचन कमी झाले चालतील, ती तुमच्या आमच्या उद्धाराला नाही. कीर्तन प्रवचन ही तुमच्या आमच्या उद्धाराला नाहीत. त्यापेक्षा हा जप आपलं केलेलं एकांतवासामध्ये केलेलं नामस्मरण चिंतन हे तुमच्या आणि समाजाच्या उद्धाराचं मुख्य साधन आहे. का तिथं कोण आहे, देव, भक्त आणि नाम या तीन गोष्टी आहे. बाकी झंझट आहे काही, बाकी काही विषय नाही. नामस्मरण करायला काही लागत नाही, भजन करायला काही लागत नाही. म्हणून ते साधन विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर काकडे महाराज असतील, जांभळे महाराज असतील, अनेक आपले जे काही समाज मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून आपण हा विठ्ठल जपाची या ठिकाणी संकल्पना मांडली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला हा विठ्ठल जप त्या ठिकाणी लोकांना आवडतोय, प्रसिद्ध होतोय. अनेकांना त्याची प्रचिती आली, अनेकांना अनुभव आले. काकडे महाराज सांगू शकतील किंवा काय काय लोकांना अनुभव आले, प्रचिती काय काय आली आणि म्हणून ती प्रचिती आली, अनुभव आले. म्हणून त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये आठवण असं की सर्वांनी हा विठ्ठल जप केला पाहिजे. कीर्तन, प्रवचन, भजन हे सुद्धा आहेच, पण त्याबरोबर विठ्ठल जप हा सगळ्याचं सार आहे. म्हणून सार जे आहे, जे सोपं आहे, सहज आहे आणि शिवाय त्यामध्ये एक प्रकारचा आनंद मिळतो, सुख मिळतं, शांती मिळते, समाधान मिळते. इथं 4 दिवस आपण घर सोडून त्या ठिकाणी इथे येऊन राहिलो, काय कामधाम नाही का आपल्याला, सगळ्यांना सगळं काही आहे, तरीसुद्धा एक आनंद मिळणार आहे. आता काय मिळणार आहे प्रत्येक क्षणाला, आता प्रवचनातून काय होणार आहे, हरिपाठातून काय होणार आहे, कीर्तनातून काय होणार आहे, विठ्ठल जपातून काय होणार आहे, या प्रत्येक माध्यमातून आपण त्या ठिकाणी आपला आनंद मिळतोय. म्हणून आपण दरवर्षी या सोहळ्याची वाट बघत असतो. वास्तविक या सोहळ्याची निर्मिती सुद्धा हा विठ्ठल परिवार कीर्तन महोत्सवाची निर्मिती याच उद्देशाची झाली. आपल्याला कोणत्याच महाराज लोकांची, कीर्तनकारांची, प्रवचनकारांची आपल्याला सेवा करायची नाही. जो नामधारक आहे त्या नामधारकासाठीच हा विठ्ठल परिवार आहे, नामधारकाची सेवा करण्यासाठी आहे. कारण जे महात्मे असतात ना, महात्मे ते तुमच्या आमच्याकडून नामस्मरण करून घेण्याचा आग्रह हट्टास धरतात. का? कारण त्यांना माहिती आहे समाजाला जर खरं सांगायचं असेल, समाज हिताचं काय असेल तर ते आहे नामस्मरण. म्हणून आपल्या विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून हा विठ्ठल जप हा आपल्या कीर्तन महोत्सवाचा, विठ्ठल परिवाराचा आत्मा आहे. म्हणून प्रत्येकाला त्या ठिकाणी हा जप करून स्वतःचा उद्धार करून घेण्याचा, जीवनामध्ये आनंद शांती प्राप्त करून घेण्याचा एक त्या ठिकाणी दरवर्षी आपण हा प्रयत्न असतो. यासाठी या सर्व कार्यक्रमाचे नियोजक, आयोजक असणारे आपल्या सर्वांचे लाडके सुनील अण्णा शेळके आपल्या मावळचे आमदार आहेत, त्यांचे बंधू सुधाकर भाऊ असतील, त्यांचा सर्व शेळके परिवार असेल. हा परिवार कायम वारकऱ्यांसोबत आपल्या त्या ठिकाणी उभा आहे. विठ्ठल परिवाराच्या संकल्पनेतून अनेक वारकऱ्यांसाठी त्या ठिकाणी जे आवश्यक आहे असे सर्व काही उपक्रम विठ्ठल परिवार आपण
त्या आपल्या विठ्ठलपुराच्या माध्यमातून अण्णांच्या माध्यमातून सुधाकर भाऊच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतात. म्हणून आपण सर्वांनी इथं आल्यानंतर आनंद घ्या. इथं आल्यानंतर त्या ठिकाणी आपण सगळं सोडून आनंद कसा मिळेल, आपल्याला त्या ठिकाणी समाधान कसं मिळेल याचा विचार केला पाहिजे. आम्ही आमच्या परीनं सर्व काही तुमची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून इथं भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतोय, ज्यांना स्वतःहून करता येत नाही, ज्यांना स्वतः गाडी चालवता येत नाही, अशा महात्म्यांनी महाराष्ट्र शासनाच्या बसमध्ये बसावं. काही काळजी करू नका, ती बस तुमचा प्रवास सुखाचा करेल. म्हणून काळजी करायची नाही. देव या विश्वाचा चालक आहे, त्याच्या सत्तेने विश्व चालतंय. आपण फक्त निवांत राहा, त्याचं नामस्मरण चिंतन भजन करा. निश्चित भगवान परमात्मा तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुख शांती आनंद समाधान दिल्याशिवाय राहणार नाही. परमार्थाचं फळ म्हणजे संसाराची भरभराट हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. परमार्थाचं फळ ही संसाराची भरभराट नाही, परमार्थाचं फळ ही सुख शांती समाधान आनंद आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती. यासाठी परमार्थ केला पाहिजे. परमार्थ केला, भजन केलं, कीर्तन केलं म्हणजे मी काहीतरी कोणी मोठा होईल मानानं पैशानं धनानं अमुक तमुक सगळ्या गोष्टीनं, तर हा आपला एक गैरसमज आहे. देव तसं करत नाही. मग देव त्याला तिथंच ठेवत असतो. जर खरा देव पाहिजे असेल, आपला खरा देवाचा अनुभव घ्यायचा असेल, तर आपल्याला याच्या पलीकडं असणारा जे काही ज्ञान आहे, अनुभव आहे, त्याचा विचार आपण केला पाहिजे. आणि त्यासाठी माध्यम काय असेल तर काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रजक्षिणा तुळशीच्या. या न्यायाने आपण त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची भक्ती करू शकतो. इथं विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून तुमच्या आमच्यासाठी अतिशय चांगलं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करतो. इथं आनंद घ्यायचा आहे आणि हा आनंद घेत असताना भगवान परमात्म्याचं स्मरण विठ्ठल जपाच्या माध्यमातून आपण होईल तेवढं आपल्या 4 दिवसामध्ये करा. पुन्हा वर्षभर त्या ठिकाणी आपली बॅटरी चार्ज झाली की मग काळजी नाही, मग पुन्हा आपण त्या ठिकाणी भक्ती करण्यासाठी, प्रपंच करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी आपली बॅटरी स्वतःची चार्ज करून घ्या विठ्ठल जपातून. एवढा संदेश या ठिकाणी देतो. देव अर्जुनाला सांगतोय, अर्जुना मी त्या भक्तासाठी इथं येतो. देव फक्त आणि फक्त भक्तासाठी येत असतो. म्हणून आपल्याला देव पाहिजे असेल तर भक्त व्हा. जो भक्त झाला त्याला देव त्या ठिकाणी, देव लांब नाही, देव अगदी जवळ आहे. म्हणून ज्ञानापासून देव लांब पळतो. काहीतरी प्रमाणे बघा, शहाणा आहे त्या शहाण्याला देव लांब ठेवतो, आणि जो अडाणी आहे किंवा जो असा आहे की त्याला देव जवळ घेतो, त्याला देव त्या ठिकाणी प्रेम करतो. का? कारण तो भगवान परमात्म्यावरती संपूर्ण त्याचं त्या ठिकाणी विसंबून असतो, तो भार टाकून असतो. म्हणून भक्त सुद्धा भगवान परमात्म्याची भक्ती करतो आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचा भार देवावर टाकतो. तुका म्हणे भार घातलियावरी, काही करावं लागत नाही, होईल कैवारी नारायण. तुमचा आमचा भार सुद्धा आपण भगवान परमात्म्यावरती टाका. देव ठेविला तैसे राहावे हा अभंग 10 वेळा म्हणण्यापेक्षा कधीतरी एकदा एका प्रसंगासाठी तरी त्याच्यावरती भार टाकून बघा. तो देव काय करतोय, तो देव भक्तासाठी काय करतो, त्याने अनेकासाठी केलंय, तुमच्या आमच्यासाठी नक्कीच करणार. फक्त त्या भावनेने आपण भक्ती केली पाहिजे. अशा प्रकारचं चिंतन या प्रवचनाच्या निमित्तानं आपल्यासमोर करण्याचा प्रयत्न केला. श्री विठ्ठल परिवार मावळ त्यांनी मला ही प्रवचन सेवेची संधी दिली, म्हणून सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो. झालेली प्रवचन रूपी सेवा आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. कुंडली कवरदा हरी विठ्ठल.